नमस्कार, रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी, मी आज आलोय जव्हार तालुक्यातील पवारपाडा या गावात युवा शेतकरी हितेश रामचंद्र जाधव यांच्याकडं. तर त्यांनी शिक्षण घेता घेता अथक परिश्रम करून अनेक अशी औषधी झाडे लावलेत, काही फळबागाची शेती केलेली आहे. तर आता आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया. आता हितेश, तुमचं शिक्षण किती झालंय? मी आता मास्टर झालेलं आहे माझं. हं. सध्या घरीच आहे. तर मंडळी, त्यांचं मास्टर डिग्री झालेली आहे आणि ते सध्या म्हणजे शिक्षणाबरोबरच पुढील शिक्षण पण अजून पुढचं चालू आहे. त्याबरोबरच आता ते शेतीकडे पण वळालेले आहेत. तर त्यांचं म्हणणं की युवा पिढीने नोकरीकडेच न बघता शेतीकडे सुद्धा वळलं पाहिजे. म्हणून आता त्यांनी काय काय झाडं लावली तुम्ही सांगा बरं? हे आपलं आवळाचं झाड आहे. हां, आता हे आवळा आहे. बघा, आपल्या त्रिफळा चूर्णात वापरलं जाणारं म्हणजे आवळा, हिरडा, बेहडा त्यापैकी हा आवळा आहे. तर पाचक, रुचकर अशी वनस्पती आहे. याची फळं, तर याची सुद्धा त्यांनी लागवड केलेली. तर तुम्हाला एक झाड इथे दाखवते बघा असं. आणि अजून दुसरं काय तुम्ही लावलंय? हे गवती चहा पण लावलेला आहे. तर बघा, अ, हा आहे गवती चहा. अ, किती दिवस झाले गवती चहा लावून हा? हा आता झाले 3 वर्ष झाले आहेत. हा तर बघा, हा गवती चहा आहे बघा. आता हा पूर्ण ऑर्गॅनिक, कोणतंही खत-बीत याला काहीच नाही. असं पूर्ण आता याचा जर सुगंध घेतला ना, एवढा भारी येतो ना, का छानच. तर आयुर्वेदात गवती चहाला सुद्धा खूप चांगलं महत्त्व आहे. बघा, तुम्हाला मी आता याचं पण सविस्तर सांगतो, का गवती चहा नुसता चहात आपले टाकून पितो असं तर टाकतोच, परंतु आयुर्वेदात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. का? तर गवती चहा आहे ना, बघा, ज्याला झोप लागत नाही, चिडचिडपणा होते, निद्रानाश असते. तर आता हे गवती चहाचे अशी पानं आहेत ना, आता हे मी जास्त तोडत नाही बघा. अशी जर 4 ते 5 पानं घेतली तोडून, अशी पूर्ण हे करून, अशी हे करून घ्यायची अशी. अशा 4-5 पानं घ्या. त्याच्यात समजा 2 कप पाणी घ्यायचं. चांगलं उकळवायचं. 1 कप राहील एवढं ठेवायचं आणि रात्री झोपताना 1 कप पिऊन घ्यायचं. याने तुमची निद्रा नाश असतो, म्हणजे झोप लागत नाही, चिडचिडेपणा असतो. तर त्यासाठी हे खूपच फायदेकारक आहे. तसंच दुसरा अजून याचा गवती चहाचा उपयोग आहे. अ, आपल्याला बघा, सर्दी, खोकला असा त्रास होतो. तर आपली लोकं बघा, सहज म्हणजे नॉर्मली साधा कोरा चहाच, ग्रामीण भागात कोरा चहाच केला जातो बहुतेक. तर कोरा चहा बनवतात, त्याच्यात ते गवती चहाची पानं टाकतात. थोडंसं 1-2 लवंग, 1-2 काळी मिरची, काळी मिरी त्यात वाटून टाकतात आणि याचा काढा करून प्यायला देतात. तर याने तुमचा सर्दी, खोकला यासाठी आरामदायक आहे. तर आता आपण जाणून घेऊया पुढची वनस्पती त्यांनी लावली ती काय? तर मंडळी, आता बघा, त्याचबरोबर बघा, हे कसलं झाड लावलंय सांगा? हे सोनचाफा आहे. सोनचाफा. अशी किती झाडं लावली तुम्ही? आहे 10-12 आहेत अशी झाडं. 10-12 अशी मोठी झाडं झाली. किती हा. वर्षाची झाली ते? हे असतील 3 वर्षाचे असतील. फुलं येतात? हा येतात. तर मंडळी बघा, फळबागेच्या शेतीबरोबरच औषधी वनस्पती शेतीबरोबरच त्यांनी आता हा लावलाय सोनचाफा. तर सोनचाफ्याला सुद्धा फुलं येतात आणि ते सध्या मार्केटला नाही पाठवत, परंतु अशी किरकोळ विक्री फुलवाल्यांकडे वगैरे, जव्हारला वगैरे नेऊन देतात. तर इथं भाव कमी आहे. किती भाव आहे तो? 5 रुपये आहे. हां, साधारण सीझनला ₹5 त्यांना मिळतात. आणि कधी-कधी व्यापारी कसं पडत्या भावाने ₹2.5 घेतात, ₹2.5-3 पण हम्म. मागतात. कधी-कधी सीझनला ₹5 त्यांना मिळतो. तर त्यांनी अजून तुम्हाला झाडं लावायची आहेत का मग सोनचाफ्याची? हा बघतोय बिया आलेल्या आहेत, लावायच्या आहेत, हां. रोपण्या करायच्या आहेत. हां. तर बीचं पण सुद्धा होईल, पण तुम्ही ना कलम लावलेलं बेस्ट राहील. कारण कलमला कसं लवकर उत्पन्न येतं आणि लवकर फुलं येतील. हा. तर बघा, त्यांनी अजूनही त्यांना सोनचाफ्याची झाडं लावून त्यांना म्हणजे फुलाची फुलाचा व्यवसाय त्यांना करता येईल किंवा ते पुढे पाठवू शकतील. तर आता अजून आपण पुढच्या वनस्पतीकडे जाऊया काय लावले ते. आता बघा, त्याचबरोबर आता ही दुसरी वनस्पती त्यांच्या शेतातलीच दाखवते. आता दादा, हे काय आहे? हा कढीपत्ता आहे. कढीपत्ता. बघा, तर हा कढीपत्ता आहे एकदम गावठी नॅचरल. बघा, म्हणजे हा कढीपत्ता आहे ना, याला सुगंध जास्त आहे. म्हणजे जे आपण बघा दुकानात काही कढीपत्ते थोडीशी पानं मोठी असतात आणि त्याला वास कमी असतो. तर याचा सेंटेड वास पण भरपूर आहे. तर हे त्याने बघा शेतातच लावलेला आहे. तर कढीपत्ता ना, कढीपत्ता सुद्धा आयुर्वेदात खूपच महत्त्वाचा आहे. तर आपल्या बघा, आपल्या डाळीला वगैरे फोडणीत तर आपण वापरतोच. परंतु बघा, ज्यांचे केस गळतात ना, तर केस गळतीसाठी हे कढीपत्त्याची पानं आहेत ना, अशी आता वरपून घेतली. आता समजा तुम्ही नॉर्मली स्वतःसाठी थोडं बनवायचं असेल, तर 100-200 एम-एल तेल घेतलं, खोबरेल तेल घ्या किंवा तिळाचं तेल, दोन्हीपैकी एक घ्या. त्याच्यात असं मूठभर पानं थोडीशी ठेचून
टाका, उकळवा. एवढी उकळवायची का त्याच्यात पाण्याचा अंश थोडाही राहायला पाहिजे, म्हणजे तेलच राहील असं खात्री करायची. नंतर ते तेल तुम्ही जर वापरलं तर तुमच्या केस गळतीसाठी खूपच फायदेकारक आहे. तर अशी आयुर्वेदिक वनस्पती त्यांच्या शेतात आहे आणि त्यांनी कढीपत्ता लावलाय. शिवाय आपल्याला स्वयंपाकात तर लागतोच. तर अजून आपण पुढची वनस्पती बघूया. तर मंडळी आता बघा, फिरता फिरता परत वाडीत अजून एक दृश्य दिसलं. तर याला काय म्हणतात? हे गोकर्णाचं हा, झाड आहे. तर बघा गोकर्ण. तर का गोकर्ण म्हणजे का, ते बघा आपल्या गाईचे कान असतात ना, त्याच्यासारखा याचा आकार आहे म्हणून याला गोकर्ण म्हणत असावं असं मी सांगतोय, पण याचं नाव गोकर्ण आहे. तर याचा ना, याचा सुद्धा खूप आयुर्वेदिक उपयोग आहे. तर याची फुलं आहेत ना, ही बघा, आता तुम्हाला एक मी तोडून दाखवतो. हे बघा किती छान फुल दिसते. तर याच्या फुलाचं ना तुम्हाला एक आयुर्वेदिक काढा करता येईल. म्हणजे ज्यांना बघा शुगरचा वगैरे त्रास आहे, तर ते काय करू शकतात, अशी 4 ते 5 फुलं किंवा जास्त घेतली, जास्त मिळाली तर जास्त, म्हणजे 5-6 फुलं घेतली, कपभर पाण्यात किंवा 1.5 कप पाणी टाका. चांगलं उकळवायचं, 1 कप राहील एवढं. आणि सकाळी सकाळी तो गाळून जर प्यायला दिलं तर शुगर सारख्या रुग्णांना हे फायदेकारक आहे. किंवा अजून शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर टाकण्याचं काम करते आणि खूप चांगला आहे याचा. जे आपला डायरेक्ट जांभळ्या कलरचा चहाच होतो, कलर तसाच येतो. तर अशी ही वनस्पती आहे. तर तुम्ही असं लावलंय का हे? हा, याचे एकच आहे हे. हा, एकच लावलेलं त्याने, परंतु त्याच्या बिया वगैरे पडल्यात, आजूबाजूला हा, झालेलं आहे. उगीतात. हा, तर भरपूर म्हणजे ते पण आहे. तर आता आपण जाणून घेऊया पुढची वनस्पती. इथे ही वेल आहे, ही लावले का? हा, लावली हा, आहे. कसली वेल आहे ही? ही नागलीच्या पानाची वेल आहे. हा, तर हे बघा, नागवेलीचं पान म्हणजे खाण्यासाठी आपण वापरतोय ते पान. आता हे त्यांनी लावलेलं आहे बघा. तर म्हणजे आपल्याकडे केलं तर सर्व होते, हळूहळू केलं पाहिजे आपण. त्यांनी एक म्हणजे प्रयोग केलाय, सगळं थोडं थोडं लावायचा त्यांनी प्रयत्न केला. आता हे नागवेलीचं पान आहे ना, हे जे खाण्यासाठी वापरतोय, परंतु याचं आयुर्वेदिक उपयोग सुद्धा आहेत. म्हणजे जर हे पान जर असंच आपण जर खायला दिलं जरी, तरी खोकल्यासाठी फायदेकारक आहेत. शरीरातले विषारी घटक सुद्धा बाहेर टाकण्याचं काम करतंय. तर जर याला मध लावलं आणि याच्याबरोबर आलं वगैरे, मधासोबत आलं, लसूण जर हे खाल्लं याच्यासोबत, तर रक्ताचं म्हणजे जे आपलं शुद्धीकरण करतं, जे रक्त पातळ करण्याचं काम करते आणि जे ब्लॉकेज वगैरे असतात ते नष्ट करण्याचं काम करते, असं आयुर्वेदात त्याचा उल्लेख आहे. तर अशी ही वनस्पती आहे. तर हे पण त्यांनी लावलेलं आहे. तर खूप छान त्यांनी नवीन नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. आपण जाऊया दुसऱ्या वनस्पतीकडे. मंडळी, आता त्यांनी दुसरं झाड लावलंय, त्या झाडाकडे आलोय. तर हे झाड कसलं आहे? हे संत्रीचं झाड आहे. बघा, संत्रीचं झाड आहे. त्यांनी म्हणजे वेगवेगळे प्रयोग केले, एकच याच्यावर नाही. म्हणजे कसं आपण सांगतोय आपलं आंतरपीक जसं, त्या पद्धतीने त्यांनी आता हे संत्रीचं झाड सुद्धा बघा, त्याला आलेले सुद्धा आहेत. आता इथे दिसतंय, तिकडे आहेत, मध्ये पण आहेत. हा, मध्ये. तर आता हे संत्री तर आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते, सर्वांना माहीतच आहे. शरीराला फायदेकारकच आहे. तर आयुर्वेदात असा खूप आहे, त्यालाही महत्व आहे. पण आता मी याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तुम्हाला संत्रीचं सगळं माहितच आहे. आपण आजारी माणूस झाला का त्याला संत्रीचं देतो. तर त्यांनी तेही प्रयोग केले आणि ते लावलेले आहेत. तर याच्या बाजूलाच बघा काजू आहे. आता हे काजू तर बहुतेक लावतात, पण काजू सुद्धा लावलेले आहेत. तर असे अनेक झाड, फळझाडं वगैरे ते लावलेले आहेत. तुम्हाला दाखवते, इकडे बघा. आता हे नारळ दिसतोय, नारळ आहे. इकडे बघा, ती फणस म्हणजे फणसाची झाडं सुद्धा आहेत बघा. मध्येच लिंबाची सुद्धा आहेत. आणि मध्ये मध्ये प्रयोग केला बघा, ते ऊसाचं झाड सुद्धा दिसतंय बघा, म्हणजे ऊस लावलेला दिसतो तो. तर पेरू सुद्धा आहेत. तर म्हणजे असे सगळी पिकं केलेली आहेत. तर मंडळी, आज तुम्हाला मी हितेश रामचंद्र जाधव यांच्या वाडीबद्दल माहिती दिलेली आवडली असेल तर नक्की माझे चॅनल लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींनाही शेअर करा. बरं, मी आज औषधी वनस्पतीच्या माहिती देतोच, पण त्याबरोबर तुम्हाला औषधी वनस्पती ज्या आहेत त्याचे उपयोग, जी आपले फळझाडं त्याचे फायदे हेही सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर गवती चहा वगैरे हवा असलास तर तुम्ही हितेश रामचंद्र जाधव, पवारपडा, तालुका जव्हार, जिल्हा पालघर यांच्याशी संपर्क साधू शकताय. ते तुम्हाला उपलब्ध करून देतील. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.